नमस्कार मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये। मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे राशीचक्रातल्या 11व्या म्हणजेच शनी ग्रहाच्या कुंभ राशीच्या या जून 2024 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची। आणि मंडळी हे आपण जे राशी भविष्य ऐकत आहोत पाहत आहोत ते आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच आपल्या जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत नेहमीप्रमाणेच। तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही, कारण आपली जी मूळ कुंडली असते या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात, हे कधीच विसरून चालायचं नाही। परंतु महत्त्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण करू शकता या संपूर्ण महिन्याचं योग्य असं नियोजन। व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायचं असतं नेहमीप्रमाणेच शुभ आणि अशुभ दिवस चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार आणि शुभ परिणाम या महिन्यातले वाढवण्याकरता कोणता करायचा आहे साधा सोपा आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन 1 मे पासून सुरू झालेलं असून आता जून महिना आहे, हे 14 मे 2025 पर्यंत हा गुरुग्रह आपल्या राशीच्या 4थ्या स्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे। कुंडलीमधलं 4थं घर हे सुखस्थान, वास्तू, वाहन सौख्य यासाठी ओळखलं जातं। तर काय असणार आहेत गुरुग्रहाची शुभ किंवा अशुभ फळं या संपूर्ण वर्षभरासाठी म्हणजे मे 2024 ते मे 2025 अर्थात आता जून सुरू झालेला आहे। आपल्या राशीसाठी हे जाणून घ्यायचं असेल तर अवश्य हा व्हिडिओ पाहायला विसरू नका। या व्हिडिओची लिंक खाली आवर्जून दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। चला तर मग आजच्या भागामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे या महिन्यापुरतं म्हणजे जून महिना आपल्या कुंभ राशीसाठी कसा असणार आहे। या महिन्यामध्ये आपल्या राशीला मंगळ आणि शनी या 2 ग्रहांच्या शुभ फळांची मात्रा ही थोडीशी अधिक प्रमाणामध्ये असणार आहे, कारण आपल्या पराक्रम स्थानाचा जो स्वामी ग्रह आहे तो आहे मंगळ आणि हा मंगळ ग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये आपल्या याच पराक्रम स्थानातून म्हणजे कुंडलीच्या 3ऱ्या घरातून मेष राशीमधून स्वराशीमधून गोचर भ्रमण करणार आहे। त्यामुळे मंगळाची दृष्टी ही आपल्या शत्रू, भाग्य आणि कर्मस्थानावर पडत आहे। याचा महत्त्वाचा लाभ म्हणजे आपल्या विरोधकांच्या कारवाईला नामोहरम करण्यामध्ये आपल्याला यश मिळवून देणारा हा कालखंड राहणार आहे जून महिन्यातला। तर काही शत्रू पक्षातील लोक हे अगदी आपल्या बाजूने येऊन आपल्याला मदतगार सुद्धा ठरतील, आपल्याशी मैत्रीचा व्यवहार सुद्धा करतील, आपल्याबरोबर हात मिळवणी करतील आणि आपल्या कार्याला जोडले जातील। त्यामुळे आपल्या कामातला वेग आणि लाभ या दोन्ही गोष्टी या महिन्यामध्ये या कारणामुळे वाढताना दिसत आहेत। भाग्यस्थानावरील मंगळ ग्रहाची शुभदृष्टी पडत असल्यामुळे आपल्या कार्याला, आपल्या विचारांना, आपल्या कर्तृत्वाला भाग्याची साथ मिळेल। त्यामुळे बऱ्याच काळापासून रखडलेली कामे या महिन्यापासून वेग धरायला लागतील, तर बऱ्याच कामातील यशसुद्धा या काळामध्ये पदरात पडताना दिसेल। भाग्यस्थान हे धर्मस्थान असल्यामुळे काही महत्त्वाच्या धार्मिक कार्यामध्ये सहभागी होण्याची संधीसुद्धा हा मंगळ आपल्याला मिळवून देतो आहे। अचानकपणे एखाद्या धार्मिक स्थळाला या महिन्यात भेट देणं सुद्धा होणार आहे। तर याच मंगळ ग्रहाची कर्मस्थानावरील म्हणजे दशमस्थानावरील शुभदृष्टी नोकरदार मंडळींना कामाच्या ठिकाणी, महत्त्वाच्या ठिकाणी नियुक्ती होण्यासाठी शुभ राहणार आहे। नोकरी करणाऱ्या मंडळींना कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अंगावर पडतील, ज्यामुळे आपलं कामातलं वर्चस्व वाढून स्वतःला सिद्ध करण्याची जी संधी आहे ती याच नोकरीमध्ये याच मंगळाच्या दृष्टीमुळे आपल्याला मिळताना दिसेल। त्याचवेळी रवी, बुध, शुक्र आणि गुरु या 4 ग्रहांची शुभदृष्टीसुद्धा याच कर्मस्थानावर 4थ स्थानातून पडणार आहे, ज्यामुळे मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी, मनासारख्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी, पदउन्नतीसाठी हा महिना नोकरदार मंडळींना, नोकरीत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना उत्तम सहयोग करताना दिसतो आहे, सहकार्य करताना दिसतो आहे। याचा अवश्य आपण मात्र लाभ घेऊ शकता। वरिष्ठांची चांगली साथ या काळामध्ये मिळेल। थोडक्यात काय तर पदउन्नती आणि प्रमोशन, मनासारखी असलेली वातावरण निर्मिती कामाच्या ठिकाणी देणारा हा महिना आपल्या बाजूने या सगळ्या गोष्टींची वातावरणाची निर्मिती करतो आहे।
तिसऱ्या घरातील हा मंगळ ग्रह आपल्या भावंडांबरोबर सुद्धा संबंध सुधारायला काही प्रमाणात का होईना पण मदत करेल. काही जुने गैरसमज किंवा वाद आपल्या भावंडांमध्ये असतील तर या महिन्यामध्ये अवश्य नात्यांमधला गोडवा वाढवायची संधी आपण घेऊ शकता. अर्थात पुढाकार मात्र आपल्याला करावा लागेल. 7.5मधला शनी ग्रह सध्या आपल्या राशीच्या प्रथम स्थानातून गोचर भ्रमण करतो आहे. 7.5ची दुसरी फेज सध्या आपल्या राशीला सुरू आहे. या महिन्यामध्ये शनी वक्री होत असल्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सकारात्मक बदल या कारणाने दिसून येतील. आपल्यामधला आत्मविश्वास वाढताना दिसेल. तर आपल्या विचारांमध्ये असणारा जो ठामपणा आहे, कुठलाही निर्णय ठामपणे घेणं, एखादा विचार ठामपणे मांडणं, हा ठामपणा वाढणार आहे. मात्र असं असलं तरी कोणतंही काम करण्यापूर्वी योग्य माहिती घेऊनच आणि पूर्ण नियोजन करूनच या महिन्यातली कामं करायची आहेत. कारण प्रथम स्थानातला शनी वक्री झाल्यामुळे बऱ्याचदा व्ययस्थानाप्रमाणे म्हणजे कुंडलीतल्या 12व्या घराप्रमाणे थोडंसं नुकसान वाढवण्याचं, व्यय करण्याचं संकेत आणि फळं पण देत असतो. विशेष करून जी मंडळी शेतीपूरक व्यवसाय, वकिली, लॉ, पेट्रोल पंप, लोखंड, तेल, बांधकामाच्या साहित्याची विक्री, सिमेंट, माती, विटा, कोळसा अशा क्षेत्राशी कार्यरत आहेत, अशाशी क्षेत्रामध्ये व्यवसाय करत आहेत, त्यांनी विशेष जास्त काळजी मात्र घेणं या महिन्यात अपेक्षित आहे आणि अत्यंत गरजेचं आहे. कारण नजर हटी तो दुर्घटना घटी. तसेच शनीची वक्रदृष्टी कुंडलीच्या 7व्या घरावरती पडते. म्हणजे प्रथम स्थानातून 7वं घर म्हणजे समोरासमोर पडते. ज्यामुळे व्यावसायिक मंडळीने आपल्या व्यवसायाच्या संदर्भामध्ये कोणते निर्णय या महिन्यात जर घ्यायचे असतील तर ते फार काळजीपूर्वक घ्यावे लागणार आहेत या संपूर्ण कालखंडात. अर्थात हा जो वक्री होण्याचा शनीचा संबंध आहे तो थोडासा या महिन्याच्या मध्यांतरानंतर आहे. व्यवसाय विस्तार करण्याच्या विचारामध्ये असाल तर अवश्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्या आणि नंतरच त्याचा निर्णय घ्या. जी मंडळी भागीदारीमध्ये व्यवसाय करतात त्यांनी आपल्या भागीदारांबरोबर ती वादावादी होणार नाही यासाठी काळजी घ्यायची आहे आणि झाले तर ते टाळायचं आहे. जे काही व्यावसायिक निर्णय आपल्याला या भागीदारीच्या व्यवसायात घ्यायचे असतील ते भागीदारांनी एकमेकांच्या मतांचा आदर सन्मान राखून घ्यायचे आहेत. एकमेकांमध्ये सामंजस्य निर्माण होईल आणि त्याच्यातूनच निर्णय घ्यायचे आहेत. इथे मात्र लक्ष जास्त द्यायचं आहे. तर याच 7व्या घरावरून विवाह संबंध, पती पत्नींमधील असलेले संबंध सुद्धा अभ्यासले जातात. आणि याच 7व्या दृष्टीवरती शनीची वक्रदृष्टी पडत असल्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये वादळ निर्माण होणार नाही याची काळजी मात्र आपल्या राशीच्या मंडळींना काटेकोरपणे घ्यावी लागणार आहे. विशेष करून ज्यांची कोर्ट कचेरीची कामं सुरू आहेत, मग ती विवाह संदर्भातली असतील किंवा इतर काही व्यवहारामधले असतील, त्यांनी तर अत्यंत सावधानता ठेवायची आहे. वेळ आली तर आपल्या वकिलांचा सल्ला, योग्य सल्ला घेऊन ठेवावा. स्वतःहून कोर्टाची पायरी चढावी लागेल असं काहीही निर्णय या काळात न घेतलेले उत्तम राहतील. शक्य झालं तर काही विषयामध्ये आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करण्यासाठी जर मार्ग असेल किंवा मुद्दामून त्यासाठी प्रयत्नशील राहणं आपल्यासाठी शहाणपणाचं राहील. आपल्या राशीच्या सगळ्याच जातकांसाठी रवी, बुध, शुक्र या तिन्ही ग्रहांचं सहकार्य या महिन्यामध्ये आपल्या राशीला अनुक्रमे 4थ्या म्हणजे सुखस्थानातून आणि 5व्या म्हणजे महिन्याच्या दुसऱ्या 15वड्यापासून 5व्या म्हणजे भाग्यस्थानातून उत्तम साथ देणारं राहणार आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये या ग्रहांचा शुभयोग नातेसंबंध, प्रेमसंबंध नव्याने तयार करायला अजून एकदा संधी देताना दिसत आहे. विपरीत लिंग म्हणजे आपण पुरुष असाल तर महिलांकडून आणि आपण महिला असाल तर पुरुषांकडून आपल्या कार्यामध्ये चांगलं सहकार्य मिळताना दिसेल. विवाह इच्छुक जी मंडळी आहेत त्यांना मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी हेच ग्रह शुभयोग तयार करतायत, साथ निर्माण करतायत, साथ देतायत या महिन्यामध्ये. त्यामुळे त्या बाबतीमध्ये आपण आग्रही असाल तर प्रयत्नशील राहा. वैवाहिक जीवनामध्ये ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी सुद्धा अवश्य या महिन्यामध्ये निर्णय घेऊ शकता या ग्रहांच्या गोचर भ्रमणामुळे. तर आपल्या राशीच्या पालक वर्गाने आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, मुलांसाठी भविष्यातल्या गुंतवणुकीसाठी तर त्यांच्या भवितव्यासाठी काही महत्त्वाचे व्यावहारिक निर्णय घ्यायचे असतील तर अवश्य या काळात घ्यायला हरकत नाहीत. जाणीवपूर्वक घेऊ शकता. चांगलं यश मिळेल आणि आपल्या मुलांसाठी आपण घेतलेले निर्णय भविष्यात त्यांच्या फायद्याचे जास्त राहतील. अर्थात आपल्या मुलांशी योग्य ती चर्चा, विचारविनिमय करून त्यांना विश्वासात घेऊन हे सगळं करणं तितकंच महत्त्वाचं राहील, अजून उत्तम परिणाम देणारं राहील. मुलांच्या कार्यामधून, मुलांच्या प्रगतीमधून आपल्याला सुद्धा आनंद अनुभवायला मिळवून देणारा हा महिना राहणार आहे. विद्यार्थ्यांचा विचार केला
तर आपल्या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 14 जून नंतरचा कालखंड हा विशेष शुभ परिणामकारक वाढवणारा राहतोय उच्च शिक्षणाचा निर्णय घेण्यासाठी. त्यापूर्वीचा म्हणजे पहिल्या पंधरवड्याचा काळ मात्र कोणतेही निर्णय विद्यार्थ्यांनी घेतेवेळी फार सावधानता ठेवून निर्णय घ्यायचे आहेत. घाईने बिलकुल निर्णय घ्यायचे नाहीत आपल्या करिअरच्या आणि उच्च शिक्षणाच्या बाबतीत. IT, इलेक्ट्रॉनिक, इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, बँकिंग, फायनान्स, थोडक्यात काय तर सायन्स, त्याचप्रमाणे कॉमर्स, आणि या कॉमर्समध्ये बिझनेस मॅनेजमेंट असेल, फायनान्स मॅनेजमेंट असेल, MBA करायचं असेल, कला, आर्ट किंवा रिसर्च, होम सायन्स अशा क्षेत्रामध्ये शिक्षण घेणारे किंवा घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आपल्या राशीच्या विद्यार्थ्यांना हे जे ग्रहयोग आहेत त्यासाठी हा महिना उत्तम साथ देणारा राहणार आहे. योग्य ते मार्गदर्शन मिळायला मदत मिळेल. बांधकामाची जमीन, सोनं, गव्हर्नमेंट बॉन्ड यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा महिना आपल्याला लाभाचा राहणार आहे. त्यामुळे गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक सुंदर संधी हा महिना देतो आहे. तर चतुर्थातील शुक्र, बुध आणि रवी हे ग्रह नवीन वाहन, नवीन वास्तू घेण्याचे शुभयोग सुद्धा दाखवत आहेत. अशा काही विचारात आणि प्लॅनिंगमध्ये आपण असाल तर अवश्य या महिन्यात तुम्ही त्या दृष्टीने पावलं उचलू शकता, निर्णय घेऊ शकता. आरोग्याच्या संदर्भात मात्र हाडांचे आजार, कफाचे आजार, कफजन्य विकृती, दूषित पाण्यामुळे होणारे आजार मात्र आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींना प्रचंड सांभाळायचे आहेत. हाडांच्या संदर्भामध्ये शरीरावरती एखादी हातावर पायावर शस्त्रक्रिया होण्याचा काळ ह्या काळामध्ये संभवतोय. या बाबतीमध्ये तशी जर काही सूचना मिळाली तर सेकंड ओपिनियन घेऊन आपण अवश्य शस्त्रक्रियेचा निर्णय घेऊ शकता. या महिन्यातील बुध, रवी आणि शुक्र या ग्रहांची होणारी चतुर्थ आणि पंचम स्थानातील युती सरकारी अधिकारी वर्ग, समाजातील उच्चस्तरीय सन्मानित व्यक्ती, कुटुंबातील वडीलधारी मंडळी यांचा अतिशय शुभ असा सपोर्ट, आपल्या बाजूने उभं राहणं, आपल्या कार्याच्या बाजूने मदत करणं, मताला आपल्याला मानसन्मान मिळताना दिसेल. त्यामुळे आपल्या काही महत्त्वाच्या कार्याच्या निर्णयाला आपला आत्मविश्वास ह्या सगळ्या दृष्टीने वाढताना दिसेल. तर कार्याची गतीसुद्धा या सगळ्या कारणांमुळे या महिन्यात वाढलेली दिसेल. मंडळी, मे, जून हे महिने म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचे महिने असतात. आता जून आणि जुलै महिनासुद्धा, कारण ज्योतिषशास्त्रानुसार कुठल्या गोष्टीमध्ये आपण करिअर करायचं आहे तो निर्णय ह्यासाठी घ्यायचा असतो आणि म्हणूनच कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो, यश मिळवण्यामध्ये अडचणी येत आहेत तर त्या काय येत आहेत, नक्की कोणतं कार्यक्षेत्र आपल्यासाठी यश देणारं राहणार आहे, यामध्ये कुंडलीशास्त्र, ज्योतिषशास्त्र कशा रीतीने मदत करते याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आपण आधीच प्रकाशित केलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक मुद्दामून खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. मंडळी, बरेच चांगले व्हिडिओंची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही लिंक दिलेली असते, अवश्य ते व्हिडिओ पहा. तसेच मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास, आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल, कुठल्या क्षेत्रामध्ये यश आहे ते समजून घ्यायचं असेल तर अवश्य आमचा जो कार्यालयाचा संपर्क नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर, त्याच्यावर आपण मार्गदर्शन कशा प्रकारे केलं जातं याची माहिती घेण्याकरता अवश्य एक मॅसेज आम्हाला व्हॉट्सअप नंबरवरती करा आणि आपली अपॉइंटमेंट नंतर बुक करा. कुंडली मार्गदर्शन हे फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी आपण देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून अगदी सहजरित्या मार्गदर्शन घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे. आणि यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे 9892156163. हा थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमीच दिलेला असतो. शेअर मार्केटचा विचार या महिन्यात आपल्या राशीला केला तर फायनान्स, फार्मा, इंजिनिअरिंग, IT, पॉवर, इलेक्ट्रॉनिक अशा सेक्टरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा महिना आपल्याला फायदा दाखवतो आहे. तर इंट्राडे ट्रेडिंग करणारी जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी हा महिना अर्थातच शुभ आणि लाभ मिळवून देणारा राहणार आहे. थोडा अभ्यास मात्र जास्त वाढवायचा आहे. काही नवीन स्क्रिप्ट शोधता आल्या तर मुद्दाम शोधा. त्याचप्रमाणे ज्यांना नव्याने पुन्हा एकदा या शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे, नवीन त्यासाठी डीमॅट अकाउंट उघडायचं, त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे. तर मंडळी, ही होती या महिन्यातल्या महत्त्वाच्या गोचर भ्रमणांची स्थिती, परिणाम आपल्या राशीसाठी. म्हणजे आपण मासिक राशी भविष्य ऐकत आहोत. मासिक राशी भविष्य म्हणजे 30 ते 31 दिवसांचा असलेला कालावधी आणि या काळामध्ये चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्त्वाचं असतं. कारण चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीत, एका घरातून दुसऱ्या घरामध्ये या 30 ते 31 दिवसामध्ये सगळ्या 12 राशीतून, सगळ्या 12 घरातून
राशी बदल, स्थान बदल करत असतो आणि म्हणूनच या संपूर्ण महिन्यामध्ये या चंद्राचं जे गोचर भ्रमण आहे ते आपल्या राशीला जेव्हा 6वं, 8वं आणि 12वं येतं त्यावेळेला ज्योतिषशास्त्रानुसार काळजी घ्या किंवा काळजी घ्यावी लागणार असे संकेत दिले जातात. यामध्ये आपल्या आरोग्याची, आपल्या कार्याची किंवा इतर काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी अवश्य घ्यावी लागते. आणि या महिन्यातलं जर आपण चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला 6वं, 8वं, 12वं कधी आहे याचा जर विचार केला तर या जून महिन्यामध्ये 10, 11, 14, 15, 16, 24, 25 या तारखांना 6व्या, 8व्या, 12व्या घरातून या चंद्राचं गोचर भ्रमण होत असल्यामुळे या काळात जर आपण काही महत्त्वाचे व्यवहार करणार असाल तर फार सावधानता ठेवा. मानसिक शांतता व्यवस्थित राहील याकडे लक्ष द्या आणि आरोग्य सांभाळा. चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यामध्ये सुरू राहणार आहे 1 ते 9, 12, 13, 17 ते 23 आणि 26 ते 30 या तारखांमध्ये. त्यामुळे काही महत्त्वाच्या मौल्यवान गोष्टींची खरेदी जर करणार असाल तर या तारखांचा विचार करू शकता. काही महत्त्वाचे निर्णय घेणार असाल, गाठीभेटी करणार असाल, काही महत्त्वाचे डॉक्युमेंट साईन करणार असेल तर अवश्य ह्या तारखा वापरू शकता. या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी महादेवाची उपासना मात्र आपल्या राशीच्या मंडळींना वाढवायची आहे. त्यासाठी रोज ओम नमः शिवाय या मंत्राचा जप 1 माळ अवश्य पठण करावा. तर हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र हे दिवसातून कोणत्याही वेळेमध्ये अवश्य पठण करावे. तर मंडळी ही होती आपल्या शनी ग्रहाच्या कुंभ राशीची जून महिन्यातली मासिक राशी भविष्याची माहिती. मंडळी आपल्या ज्योतिष कट्टातर्फे विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं आणि या स्तोत्र आणि मंत्रांचा वापर कसा करावा याची माहिती संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी. भारतामध्ये आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर 331 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला आमच्या याच संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून पुस्तक मागवू शकता. याच पद्धतीने आपण परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध कोणीही वाचू शकतात असा हा ग्रंथ प्राप्त करण्यासाठी 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विविध शिवलिंग, तसेच विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी या गोष्टीसुद्धा मागवायच्या असतील तर आधी व्हॉट्सअप करा. संपूर्ण त्याबद्दलची माहिती जाणून घ्या आणि त्यानंतर आपली भारतात कुठेही असाल ऑर्डर बुक करा. मंडळी हा होता कुंभ राशीसाठी जून महिन्याचा एकंदरीत आढावा. निश्चितच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा. आणि मंडळी पुढच्या भागामध्ये पाहायला विसरू नका कुंभ राशीनंतर येणारी राशीचक्रातली गुरुग्रहाची शेवटची 12वी राशी म्हणजे मीन काय बरं आहे राशी भविष्य जून महिन्यासाठी. तोपर्यंत कळावे लोभाय असावा. धन्यवाद.